नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। अजितदादांचा जोरदार घणाघात। खासदार संजय काका पाटील यांच्या अर्ज भरल्यानंतर झालेल्या महायुतीच्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरात टोलेबाजी केली। यावेळी अजित पवार यांनी सांगलीच्या इतिहासाचा दाखला देत सांगलीचे नाव संपूर्ण देशभरात गाजत होते, पण आता नाव घेताना सुद्धा संकोच वाटतो असे प्रतिपादन केले। यावेळी खासदार संजय काकांनी आणलेल्या भरघोस निधीतून कामे पूर्ण होत असल्याने त्याचे समाधान व्यक्त केले। दुष्काळी भाग पुसून टाकण्याचे काम खासदार संजय काका पाटील करत आहेत अशी टिप्पणी केली। महायुती सरकारच्या माध्यमातून सिंचनाचे प्रकल्प सोलर योजनेवर चालवण्याचा मानस या महायुती सरकारचा आहे। वसंतदादांच्या नंतर कारखान्याचे वाटोळे कोणी केले? एक कारखाना चालवता येत नाही आणि यांना खासदार व्हायचं आहे असे म्हणत विशाल पाटील यांची खिल्ली उडवली। त्या संदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार, वसंतदादांनी चांगले कारखाने काढले, वाटोळे कोणी केलं? कुणी केलं? आज दुसऱ्याला चालवायला कारखाने देता? अरे तुमच्यामध्ये धमक नाही साखर कारखाना चालवायची? आज इथं एवढी आर्थिक सुबत्ता होती, आम्ही सगळं सांगलीचं उदाहरण द्यायचो। सगळ्यात मोठा आमच्या महाराष्ट्रातला शेतकरी सहकारी साखर कारखाना नंतर वसंतदादा सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला गेला। तुम्हाला कारखाना चालवायला येत नाही आणि खासदार व्हायला निघाला। सांगली न्यूज साठी विद्याधर कुलकर्णी विदा।